पुण्यातील स्वारगेट येथील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी दत्ता गाडे याला 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय पीडित महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी काल मध्यरात्री संशयित आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली असून त्याला पुणे शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलाय। दरम्यान हा गुन्हा एवढा गंभीर नसून बसमध्ये दोघांमध्ये परस्पर संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलानं केलाय। तसेच तरुणीनं कोणताही प्रतिकार केला नाही आणि तरुणी स्वतःहून बसमध्ये चढली असा देखील दावा संशयित आरोपीच्या वकिलानं केलाय। त्यामुळे या संशयित आरोपीला 2 दिवसाचीच पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती। तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्याची माहिती कोर्टात दिली आहे। हा गुन्हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। दरम्यान या संशयित आरोपीनं पीडितेवर 2 वेळा बलात्कार केला होता, तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचं खोटं सांगितलं होतं अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली असून अधिक चौकशीसाठी तसेच संशयित आरोपी बरोबर आणखी काही जण होते का आणि त्याला आणखी कोणी मदत केली होती का हे तपासण्यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। मात्र न्यायालयाकडून 12 दिवसांची पोलीस कोठडी संशयित आरोपीला देण्यात आली आहे। आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं। त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेहरबान कोर्टाने 12 मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे। आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये, त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत। याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता अशा प्रकारचे आम्ही आर्ग्युमेंट केलेले आहेत। सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, आम्हाला मोबाईल पाहिजे, घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे, अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। 12 मार्चला पुढील जे काही होईल ते होईल, बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही। या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल, याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे। त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो। नाही, तो अजूनही सांगता येणार नाही, पण पुढची गोष्ट होईल। ओके, आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये, जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे। नसता ती महिला ओरडली असती, बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता, कारण महत्त्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये, न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने 12 जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे, आदेश केलेले आहे। आयोने अजून जप्त केलेलं नाहीये, आयोला जप्त करायचे आहेत। बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहे। प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्याने जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे। हो, मग कारण त्यानंतर आपणच मीडियाने ह्या ज्या बातम्या पसरवल्या त्याची आयडेंटिफिकेशन झालेली आहे। मीडियाने त्याला गंभीर केलंय। असंच म्हणावं लागेल, कारण मीडियाने ट्रायल चालवलेले आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे, बसमध्ये माझ्यासोबत बळजबरी केली गेलेली आहे, माझा लैंगिक अत्याचार केले, अशा प्रकारची पीडितेची तक्रार आहे। सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाहीयेत, 16(5)B म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे ठरेल। ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल। आम्हाला न्यायाधीशावर पूर्ण विश्वास आहे, प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच। तुमच्याशी बोलायचा माझा संबंध नसतो, अजून पीडितेशी बोलायला आरोपीच्या वकिलाचा काही संबंध। तुमच्या क्लायंटशी बोललात का? अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये, कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला आहे। हो, त्याच्या आयडेंटिटीमुळे त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे। मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत, त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी
काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे, शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याच्या जीविताला धोका वाटतो का तुम्हाला? 100% त्याच्या जीवितास धोका वाटतो. आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीविताला धोका आहे. तुम्हाला खरंच असं वाटतंय का हे सगळं संयम मतांनी झालेलं आहे? तुम्ही जे म्हणताय मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये. मी ॲडव्होकेट आहे, एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे. देव चांगल्या माणसालाही अन्न देतो, वाईट माणसालाही अन्न देतो. तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही. म्हणून माझं काम, मी फक्त एक वकील आहे, न्यायाधीशासमोर खरी बाजू आणणे हे माझं काम आहे. धन्यवाद.